तर आजची आपली पुढची रेसिपी आहे अंड्याची रस्सा भाजी। तर मी अंड्याची रस्सा भाजी घरी कशी बनवते त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। अतिशय टेस्टी ही भाजी लागते। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा आणि नक्की रेसिपी ट्राय करा। सर्वप्रथम मी 6 अंडे घेतलेले आहेत। तर कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपल्याला साधारण 2 शिट्ट्या करून अंडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तर अंडे मी उकडून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 2 कांदे जे आहेत ते उभे पातळ चिरून त्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। साधारण 1 वाटी खोबरं जे आहे ते असं पातळ चिरून घेतलेलं आहे। लसणाच्या 8 ते 9 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। अद्रकचा छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे। पुदिना आणि कोथिंबीर 1 वाटी निवडून घेतलेला आहे आणि आपण जो कांदा त्यावरती भाजून घेतलेला आहे ते वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत लाल बुंद। तर हा सर्व जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गॅस चालू करून आपलं पॅन मी गॅसवरती ठेवलेलं आहे। 1 पळी तेल त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर कांद्याची पेस्ट साधारण 1 चमचा ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट साधारण 2 चमचे टाकून घेतलेली आहे। तर ही जी पेस्ट आहे ती आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, पुदिन्याची पेस्ट, त्याच्यानंतर खोबरं हेही ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। थोडीशी हळद मिक्स करायची आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये धनापूड 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि सोलापुरी मसाला 1 चमचा। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे। तर मसाला परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी ओतणार आहोत, कारण आपण रस्सा भाजी करणार आहोत। तर छान मस्त मसाला आपला मिक्स करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर भाजीला उकळी आल्यानंतर आपण जे उकडून घेतलेले अंडे आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। तर सर्व अंडे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीरही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करून भाजी आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे। तर मस्त अशी अंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तर ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो। अतिशय टेस्टी ही भाजी लागते आणि मस्तपैकी लिंबू पिळून रस्सा पिण्यासाठी तर फार टेस्टी लागतो। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा। असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।